नमस्कार विद्यार्थी मित्र हो. बीकॉम भाग 1 सेमिस्टर 2 फायनान्शियल अकाउंटिंग यामधलं जे युनिट फर्स्ट आहे सिंगल एंट्री, तर त्यामधला आपण प्रॉब्लेम लिहून घेतलेला असेलच. काल मी तो ग्रुपवरती शेअर केलेला होता. तर तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे आज आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया. Mr. Amol who keeps his books by single entry system supplied you the following information. म्हणजे मिस्टर अमोल यांनी जे काही त्यांचं नोंदी आहेत व्यवसायामधल्या त्या नोंदी त्यांनी एकल नोंद पद्धतीनं ठेवलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्याला खालील माहिती पुरवलेली आहे. त्यामध्ये काय काय आहे बघूया आपण. नंबर 1 स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 31 मार्च 2019. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजेच ओपनिंग बॅलन्स शीट. तर ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली आहे ती 31 मार्च 2019 या तारखेची आहे. त्याचबरोबर कॅश ट्रान्झॅक्शन फॉर 12 मंथ्स म्हणजे रोखीचे व्यवहार 12 महिन्यांचे म्हणजेच एका वर्षाचे दिलेले आहेत 31/3/2020 या वर्षाच्या शेवटचे. त्याचबरोबर तिसरा दिलेला आहे स्टेटमेंट ए समरी ऑफ रिमेनिंग ट्रान्झॅक्शन्स फॉर द इयर म्हणजे वर्षभराचे जे जे काही व्यवहार आहेत त्याची समरी पण आपल्याला दिलेली आहे. म्हणजे एकूण 3 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याचबरोबर खाली त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, त्याचबरोबर लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिसिएशन 2.5% काढायला सांगितलेलं आहे. त्यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला फ्रॉम द अबव पर्टिक्युलर्स प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. ऑल्सो शो टोटल डेटर्स अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि बिल्स पेएबल अकाउंट. तर सर्वप्रथम मित्र हो की प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी यामध्ये आपण 2 भाग करणार आहोत. पहिल्यांदा हे जे काही फायनल अकाउंट तयार करण्यासाठी ज्या काही मिसिंग फिगर्स असतात त्या मिसिंग फिगर्स या आपल्याला या 4 अकाउंट्स वरून मिळणार आहेत. ते 4 अकाउंट्स कोणते? टोटल डेटर्स अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि बिल्स पेएबल अकाउंट. हे पहिल्यांदा आपण 4 अकाउंट तयार करून घेऊ आणि 4 अकाउंट वरून आपल्याला कोणकोणत्या मिसिंग फिगर मिळत आहेत ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम टोटल 4 अकाउंट आखून घ्यायचे. टोटल डेटर्स अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि बिल्स पेएबल. तर सर्वप्रथम स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये आपल्याला म्हणजेच ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये कोणकोणत्या फिगर दिलेल्या आहेत तर या 4ही अकाउंटचे आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस या स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधून मिळतील. बघा असेट साइडला पहिल्यांदा बिल्स रिसिवेबल दिसते. हे बिल्स रिसिवेबल हा बॅलन्स कुठे जाईल तर बिल्स रिसिवेबल अकाउंट जे आपण काढलेलं आहे त्याचा ओपनिंग बॅलन्स जो काही आहे तो ओपनिंग बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 25,000 आपण घेतलेला आहे. म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअर्सची जी काही फिगर आहे कोणती तर 25,000 हा बॅलन्स आपण टोटल बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग बॅलन्स ब्रॉट डाऊन असं मांडलेलं आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याचप्रमाणे सन्ड्री डेटर्स अकाउंटचा बॅलन्स टोटल डेटर्स अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ओपनिंग किंवा टू बॅलन्स त्याला ब्रॉट डाऊन असंही म्हटलं जातं तो 39,000. त्याचप्रमाणे स्टेटमेंट ऑफ अफेअर्सची लायबिलिटी जी साइड आहे त्या लायबिलिटी साइडला 2 आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस मिळू शकतील. कोणकोणते? क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. तर क्रेडिटर्सचा बॅलन्स किती आहे 36,000 आणि बिल्स पेएबलचा 16,000. असा अनुक्रमे आपण टोटल क्रेडिटर्सचा ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 36,000 आणि बिल्स पेएबलचा ओपनिंग बॅलन्स बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 16,000 असं आपण मांडून घेतलं. तर पहिली स्टेप आपण केलेली आहे काय तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स वरून ओपनिंग बॅलन्सेस हे त्या अकाउंटला आपण मांडून घेतलेले आहेत. आता याची पुढची स्टेप
तर दुसरा अकाउंट काय दिलेला आहे, तर कॅश ट्रान्झॅक्शन आपल्याला देण्यात आलेला आहे. कॅश ट्रान्झॅक्शन फॉर 12 मंथ्स टू 31 मार्च 2020, म्हणजे 1 वर्षाचे आपल्याला रोखीचे व्यवहार दिलेले आहेत. आता हे कॅश ट्रान्झॅक्शन पाहत असताना आपण फक्त आता सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे हे 4 अकाउंट जे काही काढणार आहोत किंवा काढलेले आहेत, टोटल डेटर्स अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि बिल्स पेएबल अकाउंट, या 4 अकाउंटच्या संदर्भानं हे 4 अकाउंटच्या संदर्भाने जे जे काही व्यवहार असतील तेच व्यवहाराचा आपण इथं विचार करणार आहोत. मग कोणकोणते व्यवहार, तर बघा, डेबिट साइडला टू रिसीट फ्रॉम डेटर्स 2,90,000. आता कुणाकडून, हे वरती टायटलच बघा काय आहे, कॅश ट्रान्झॅक्शन फॉर 12 मंथ्स, म्हणजे रोखीचे व्यवहार, म्हणजे कुणाकडून पैसे मिळाले, टू रिसीट फ्रॉम डेटर्स 2,90,000. मग 2,90,000 हे कुणाकडून पैसे मिळाले, डेटर्स कडून. डेटर्स म्हणजे कस्टमर, कस्टमर कडून 2,90,000 ही कॅश मिळाली. मग काय एंट्री होईल, कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. मग पोस्टिंग काय होईल, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश 2,90,000 असे याचं पोस्टिंग होईल. त्याचप्रमाणे पुढचं बघूया आपण, टू बिल्स रिसिवेबल 1,00,000, म्हणजे 1,00,000 रुपये हे बिल्स रिसिवेबलचे मिळाले. म्हणजे काय एंट्री होईल, जशी आपण आता डेटर्सची नोंद केली, कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स किंवा कस्टमर्स अकाउंट, त्याचप्रमाणे बिल्स रिसिवेबलचे पैसे मिळाले म्हणजे काय नोंद होईल, कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. मग बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या क्रेडिटला बघा इथं बाय कॅश रिसिव्ड 1,00,000 रुपये, बरोबर, म्हणजे 1,00,000 रुपयाची कॅश ही बिल्स रिसिवेबलची मिळाली. पुढे म्हणजे या 2 नोंदी आपण बिल्स रिसिवेबल आणि डेटर्स कडून कॅश मिळाल्याची नोंदी केलेल्या आहेत. आता क्रेडिट साइडला बघूया आपण, यामध्ये सुद्धा बिल्स पेएबल आणि पेमेंट टू क्रेडिटर्स या 2च नोंदींचा विचार करावा. म्हणजे बिल्स पेएबलचे बघा किती रुपये दिलेले आहेत, 1,43,000 आणि पेमेंट क्रेडिटर्सना 1,47,000 केलेला आहे. मग बिल्स पेएबलचे पैसे दिले म्हणजे काय एंट्री होईल, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, म्हणजे नोंद कुठं होईल, बिल्स पेएबल अकाउंटच्या डेबिटला, बघा बिल्स पेएबल अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट 1,43,000 आणि क्रेडिटर्सना किती पैसे दिले ते बघूया आपण. क्रेडिटर्स टू कॅश बघा 1,47,000, या 2 नोंदी आपण कॅश अकाउंट मधल्या केलेल्या आहेत. बिल्स पेएबल 1,43,000 आणि पेमेंट टू क्रेडिटर्स 1,47,000. अशा रीतीनं या 2 नोंदी आपण टोटल डेटर्स, टोटल क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबलशी संबंधित जे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्या नोंदी आपण इथं केलेल्या आहेत. बाकीच्या ज्या काही नोंदी आहेत त्याचा विचार आपण फायनल अकाउंट्स तयार करत असताना करूया. आता तिसरा आपल्याला काय दिलेलं आहे, अ समरी ऑफ रिमेनिंग ट्रान्झॅक्शन्स फॉर द इयर, म्हणजे वर्षभरामधले जे काही अन्य व्यवहारांची समरी आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यामध्ये सेल्स दिलेले आहेत, डिस्काउंट टू कस्टमर दिलेला आहे. मग आता आपण ओळीने बघत जाऊया. आता या अकाउंटला किंवा या समरी ट्रान्झॅक्शन्सला टायटल त्यांनी हे व्यवहार क्रेडिट किंवा हे व्यवहार रोखीचे आहेत असं काही सांगितलेलं नाही, म्हणजे काही सांगितलेलं नाही. म्हणजे हे सेल्स जे काही दिलेले आहेत 4,07,000, त्या 4,07,000 हे जे काही सेल्स आहेत हे कुठले असतील मित्र हो, तर हे 4,07,000 जे काही विक्री आहे ती विक्री ही क्रेडिट सेल्स आहे आपण समजूया.
म्हणजे रोखीच्या व्यवहारामध्ये याचं ट्रान्झॅक्शन आपल्याला काही दिलेलं नाही, त्यामुळं हे जे काही सेल्स दिलेले आहेत 4,07,000 हे क्रेडिट सेल्स आहे. मग उधारीच्या तत्वावरती माल जर विकलेला असेल तर त्याची काय नोंद? कस्टमर्स किंवा डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मग हे सेल्स जे काही दिसत आहेत 4,07,000 त्या सेल्सची नोंद कुठं होईल? डेटर्स अकाउंटच्या डेबिटला. बरोबर, बघा इथं दिसते टू सेल्स 4,07,000, टोटल डेटर्सच्या डेबिटला 4,07,000. आता त्याचप्रमाणे पुढचा आकडा जो काही दिलेला आहे तो डिस्काउंट टू कस्टमर्स 2,000. आता हा माल विकत असताना कस्टमरला किंवा डेटर्सला डिस्काउंट 2,000 रुपयाचा दिलेला आहे. डिस्काउंट हा खर्च आहे, त्यामुळे कुणाला दिला तो डिस्काउंट? कस्टमरला दिला. डिस्काउंट अकाउंट डेबिट टू कस्टमर किंवा डेटर्स अकाउंट म्हणजे नोंद कुठे येईल? टोटल डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट अलाउड 2,000 रुपये. अशा दोन नोंदी या झालेल्या आहेत आपल्याला, सेल्सच्या आणि डिस्काउंट टू कस्टमरच्या. पुढची नोंद परचेसेस 3,00,000. आता नेहमी लक्षात ठेवायचं, सेल्सचा संबंध हा कस्टमर किंवा डेटरशी असतो, तर खरेदीचा संबंध हा क्रेडिटर्स किंवा सप्लायरशी असतो. आता परचेसेस या ठिकाणी 3,00,000 दिलेले आहेत. हे परचेसेस म्हणजे आपण क्रेडिट परचेसेस. मग परचेसेसचा संबंध हा कुणाशी असतो? तर सप्लायरशी असतो. मग खरेदी केली 3,00,000ची कुणाकडून? क्रेडिटर्स कडून खरेदी केली. मग काय एंट्री होईल? परचेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट. मग टोटल क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय परचेसेस 3,00,000 रुपये. बरोबर, ही नोंद केली आपण. त्याचबरोबर पुढचा जो काही आकडा आहे डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम सप्लायर्स 1,000 रुपये. आता खरेदी करत असताना आपल्याला डिस्काउंट मिळाला म्हणजे हा आपला फायदा आहे, त्यामुळं कुणाकडून डिस्काउंट मिळाला? सप्लायर म्हणजे क्रेडिटर्स कडून डिस्काउंट मिळाला. काय एंट्री होईल? क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू डिस्काउंट अकाउंट म्हणजे टोटल क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला टू डिस्काउंट अकाउंट 1,000 रुपये. बरोबर, हे पोस्टिंग बघा. त्यानंतर हे दोन्ही डेटर्स आणि क्रेडिटर्सच्या नोंदी होत्या त्या आपण केलेल्या आहेत. डिस्काउंटची पण नोंद केलेली आहे, त्याचबरोबर डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम सप्लायरशी पण केलेली आहे. आता पुढली नोंद बघूया आपण. बिल्स रिसिवेबल्स रिसिव्ड ड्युरिंग द इयर. किती? 1,09,000. आता पूर्ण वर्षामध्ये बिल्स मिळालं. बिल कोणाकडून मिळणार? ज्यांना माल विकलेला आहे त्यांच्याकडून बिल मिळालं. मग कुणाकडून बिल मिळणार? तर डेटर्स किंवा कस्टमर कडून बिल मिळणार. म्हणजे बिल मिळालं कुणाकडून? डेटर्स कडून. काय एंट्री होईल? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कस्टमर किंवा डेटर्स अकाउंट. म्हणजे कशी नोंद होईल? बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला. बरोबर, बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला टू डेटर्स. बरोबर, किती? 1,09,000. त्याचप्रमाणे दुसरी नोंद डेटर्स अकाउंटच्या टोटल डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट 1,09,000 हे आपल्याला केलेली दिसेल. बरोबर, म्हणजे पुन्हा मी सांगतो, बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर 1,09,000 म्हणजे बिल मिळालं कुणाकडून? ज्यांना माल विकलेला आहे त्यांच्याकडून बिल मिळालं, म्हणजेच कोण? कस्टमर किंवा डेटर. 1,09,000. मग बिल मिळाल्याची एंट्री काय होईल? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. म्हणजे नोंद काय होईल? बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला 1,09,000 आणि टोटल डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल्स रिसिवेबल 1,09,000. पुढची नोंद याप्रमाणेच बिल्स पेएबल इश्यूड ड्युरिंग द इयर. आता बिल्स पेएबल इश्यू किती केलेले आहेत? 1,50,000. आता बिल्स पेएबल कुणाला इश्यू केले जाईल? ज्यांच्याकडून आपण माल खरेदी केलेला आहे त्यांना ते बिल इश्यू केलं जाईल, म्हणजेच कुणाला? क्रेडिटर्सना.
मग काय एंट्री होईल, सप्लायरला किंवा क्रेडिटर्सला बिल दिलं, किती रुपयाचं, 1.5 लाखाचं. तर टोटल क्रेडिटर्सच्या डेबिटला म्हणजेच क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल 1,50,000 इथं नोंद केलेली आपल्याला दिसेल. म्हणजे टोटल क्रेडिटर्सच्या डेबिटला टू बिल्स पेएबल 1,50,000. तर दुसरं अपोजिट पोस्टिंग कुठं होईल, बिल्स पेएबल अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर्स 1,50,000. पुन्हा सांगतो, टोटल बिल 1.5 लाखाचं जे आहे ते सप्लायरला किंवा क्रेडिटर्सला दिलं वर्षभरामध्ये. मग बिल दिलं म्हणजे कुणाला बिल दिलं जाईल, ज्यांच्याकडून आपण माल खरेदी केलेला आहे त्यांना ते बिल दिलं जाईल. म्हणजे कोण, तर ज्यांच्याकडून आपण उधारीच्या तत्वावरती माल खरेदी केलेला आहे त्यांना ते बिल दिलं 1.5 लाखाचं, म्हणजेच सप्लायर म्हणजेच क्रेडिटर्स. तर एंट्री काय होईल, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. म्हणजेच पोस्टिंग कुठं जाईल, टोटल क्रेडिटर्सच्या डेबिटला टू बिल्स पेएबल अकाउंट 1,50,000 आणि बिल्स पेएबल अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर्स 1,50,000. आता पुढची नोंद पुढचं बघूया आपण. स्टॉक ऑफ गुड्स ऑन 31 मार्च 2020 याची नोंद फायनल अकाउंट तयार करताना आपण पाहूया. तर पुढची नोंद बघूया आपण, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स याची सुद्धा नोंद ही फायनल अकाउंट तयार करताना होईल. म्हणजे स्टॉक क्लोजिंग स्टॉक आणि आरडीडी ची नोंद ही अनुक्रमे फायनल अकाउंट ज्यावेळी आपण तयार करतो त्यावेळी त्याचा आपण विचार करू. आता बिल्स पेएबल डिसऑनर्ड 500 रुपये. म्हणजे जे बिल दिलेलं होतं ते बिल कुणाला दिलं, क्रेडिटर्सना दिलं. कितीचं बिल दिलं होतं मगाशी आपण ते बघितलं, त्याची नोंद ही आपण केली होती, बरोबर. तर यावेळी काय झालं, बिल्स पेएबल डिसऑनर्ड, जे बिल दिलेलं होतं त्याचा अनादर झाला, बरोबर. म्हणजे बिल पेएबल ची जी काही एंट्री केलेली होती मगाशी, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल, आता त्याच्या उलट एंट्री करायची. काय एंट्री, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट, किती, 500 रुपये. म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं, जी अगोदर एंट्री आपण केलेली असते बिल्स पेएबलची असेल किंवा बिल्स रिसिवेबलची असेल, डिसऑनर जर असेल तर त्याच्या उलट एंट्री करायची, रिव्हर्स एंट्री करायची. म्हणजे जे बिल दिलेलं असेल किंवा मिळालेलं असेल ते जर त्याचा अनादर झाला किंवा ते जर डिसऑनर झालं तर ते त्याची नेहमी रिव्हर्स एंट्री, उलट एंट्री करायची ते कॅन्सल करण्यासाठी, बरोबर. तर बिल्स पेएबल डिसऑनर 500 रुपयाचे. मग मगाशी एंट्री जी केली होती आपण त्याच्या उलट एंट्री, म्हणजे मगाशी बिल पेएबल केल्यानंतर क्रेडिटर्सना आपण एंट्री टोटल क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट ही एंट्री केली होती. आता डिसऑनरची एंट्री काय होईल, त्याच्या उलट एंट्री होईल. काय होईल, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट. म्हणजे बिल्स पेएबल अकाउंटच्या डेबिटला टू क्रेडिटर्स अकाउंट 500 रुपये डिसऑनरची एंट्री आणि टोटल क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल्स पेएबल 500 रुपये. अशा प्रकारे हे आपल्याला रिव्हर्स एंट्री डिसऑनरची बघायला मिळेल. त्याचबरोबर पुढचं बघूया आपण, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. म्हणजे जे बिल मगाशी मिळाल्याची आपण एंट्री केली होती, कोणाकडून मिळालं बिल, कस्टमर कडून म्हणजेच डेटर्स कडून. ते बिल जे काय मिळालं होतं ते डिसऑनर झालं, कितीचं, 1,000 रुपयाचं. आता मगाशी आपण नोंद केली होती बघा, काय नोंद केली होती, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. म्हणजे जी एंट्री केलेली होती आता त्याच्या उलट एंट्री करायची. मगाशी एंट्री काय होती, बिल मिळालं डेटर्स कडून, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू टोटल डेटर्स अकाउंट. आता त्याच्या उलट एंट्री म्हणजे काय, डेटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. म्हणजे टोटल डेटर्स अकाउंटच्या डेबिटला टू बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड 1,000 रुपये आणि बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिटला बाय डेटर्स अकाउंट बिल्स डिसऑनर 1,000 रुपये. अशा प्रकारे आपण याची नोंद केलेली आहे.
आता पुढचं बघूया आपण. हे तुम्हाला जरूर लक्षात आलेलं असेलच. या संबंधानं अजून जरी समजलं नसेल तरी तुम्ही मला पर्सनली मेसेज करून विचारू शकता. पुढची नोंद बघूया आपण. गुड्स रिटर्नड बाय कस्टमर्स 1000 रुपये. आता गुड्स रिटर्नड बाय कस्टमर्स म्हणजे कस्टमर कडून माल परत आला. कस्टमर कडून माल परत आला म्हणजे आपण तो विकलेला आहे. विकलेला माल परत आला म्हणजे सेल्स रिटर्न, याला रिटर्न इनवर्ड असं म्हटलं जातं. किती रुपयाचा माल परत आला? 1000 रुपयाचा. बरोबर. मग काय एंट्री होईल? रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू, कुणाकडून माल परत आला? डेटर्स कडून किंवा कस्टमर कडून माल परत आला. म्हणजे एंट्री काय होईल? रिटर्न इनवर्ड अकाउंट किंवा सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू कस्टमर किंवा डेटर्स अकाउंट. म्हणजे टोटल डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिटर्न इनवर्ड 1000 रुपये. बरोबर. आता याचा विचार नंतर फायनल अकाउंट तयार करताना आपण जे काही ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स लिहितो त्यामधून रिटर्न्स हे आपण नेहमी वजा करत असतो. आता पुढची नोंद म्हणजे गुड्स रिटर्नड बाय सप्लायर्स. म्हणजे सप्लायरला माल परत केला म्हणजे तो काय आहे? परचेस रिटर्न आहे. बरोबर. म्हणजे खरेदी केलेला माल क्रेडिटर्सना परत केला. आता क्रेडिटर्सना परत केला म्हणजे खरेदी केलेला माल आहे तो. बरोबर. मग काय एंट्री होईल? सप्लायर किंवा क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न. बरोबर. इथं दिसतात बघा 500 रुपये. काय नोंद झाली? टोटल क्रेडिटर्स अकाउंट च्या डेबिटला टू रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न 500 रुपये. अशा रीतीने हे आपल्याला मिळून जाईल. बरोबर. अशा प्रकारे हे सर्व या चारही अकाउंटशी संबंधित जे जे म्हणून काय पोस्टिंग होतं ते आपल्याला आपण केलेलं आहे. यामधला पहिला भाग हाच आहे. आता हे क्लोज करायचे. बरोबर. आता डेबिटची टोटल डेटर्स अकाउंटची टोटल 4,47,000, 30 टोटल आपण क्रेडिटला मांडली आणि जो काही फरकानं 45,000 रुपये आलेला आहे तो म्हणजे बॅलन्स मिळालेला आहे. तो टोटल डेटर्स अकाउंटचा आपल्याला क्लोजिंग बॅलन्स मिळालेला आहे. त्याचप्रमाणे टोटल क्रेडिटर्स अकाउंटची क्रेडिटची टोटल मोठी आलेली आहे 3,36,000. 30 टोटल आपण डेबिटला मांडली. जो काही फरक आहे तो फरक म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे आपल्याला. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 38,000. टोटल क्रेडिटर्सचा आपल्याला क्लोजिंग बॅलन्स मिळाला. मिसिंग फिगर्स. त्याचप्रमाणे बिल्स रिसिवेबल्स डेबिटची टोटल केली ती आली 1,34,000. 30 मांडली क्रेडिटला 1,34,000. येणारा फरक हा क्लोजिंग बॅलन्स 33,000. त्याचप्रमाणे बिल्स पेएबल अकाउंटची टोटल केली ती टोटल क्रेडिटची मोठी 1,66,000. 30 फिगर आपण इथं डेबिटला मांडली 1,66,000. जो काही फरक आलेला आहे तो 22,500. तो आपल्याला क्लोजिंग बॅलन्स मिळालेला आहे. अशा रीतीने हा पहिला भाग झाला प्रॉब्लेमचा. त्यामध्ये आपल्याला हे जे काही चारही अकाउंट्स आहे ज्यावरून आपल्याला क्लोजिंग बॅलन्सेस मिळाले. टोटल डेटर्स अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स मिळाला. टोटल क्रेडिटर्स अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स मिळाला. त्याचप्रमाणे बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबलचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला मिळाला. तर या मिसिंग फिगर आपल्याला या अकाउंटवरून मिळाल्या. या मिसिंग फिगरचा उपयोग आपल्याला फायनल अकाउंट ज्यावेळी आपण दुसऱ्या स्टेपमध्ये तयार करू तर ते आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. तर या चारही अकाउंटवरून आपल्याला मिसिंग फिगर्स मिळाल्या. हा प्रॉब्लेम सोपा आहे. निश्चितच तुम्ही याच सोडवून बघा. जर काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. याचा पुढचा भाग म्हणजे जे काही फायनल अकाउंट आहे ते आपण पुढच्या तासाला सोडवूया.